छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घ्या अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशनने केली आहे। पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। दिपके यांचं पोलीस संरक्षण काढून घ्या अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा थेट इशाराही पोलीस बॉयज असोसिएशनने दिला आणि त्यामुळेच अभिजित दिपके यांच्या विरोधातील हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। नोकरीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला अभिजित दिपकेने घराबाहेर काढलं होतं। तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। त्यानंतर आता पोलीस बॉयज संघटना आक्रमक झालेली आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की तातडीने पोलीस संरक्षण अभिजित दिपकेचं काढलं पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करू। नेमकं त्यांची भूमिका काय आहे? आज पोलीस बॉयज संघटनेचे सर्व जे पदाधिकारी आहे एकवटलेले आहेत, त्यांची एक छोटेखानी बैठक देखील पार पडलेली। आता ही सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, सुरुवात करूया। यांच्याशी काय तुमचं म्हणणं आहे? सर्वात पहिले मी पोलीस बॉयज संघटनेतर्फे अभिजित दिपके जो झुरळ, ज्याला मराठी भाषेत झुरळ म्हणतात, ज्याची पार्टी आहे त्याच्या सगळ्यात पहिले त्याचा जाहीर निषेध करतो। आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांना मी सगळ्यात पहिले एक विनंती करतो की ह्या झुरळाचं जे पोलीस संरक्षण दिलेलं आहे ते सर्वात पहिले काढून घ्यावे। का तर जे पोलीस संरक्षण त्याच्यासाठी दिलं होतं त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या बापाच्या वयाच्या असताना त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्यांना गेटच्या बाहेर हाकललं आणि तो हमरी-तुमरीची जो भाषा करू राहिला हे कुणाच्या जीवावर करू राहिला? पोलिसांच्या जीवावर करू राहिला। आणि त्याच पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना घराच्या बाहेर काढलं। पोलीस जर संरक्षण तिथं नसलं असतं तर सगळे लोक अचानक त्याच्या घरात सगळे गेले असते आणि तो पोलीस अधिकाऱ्याला जो वाईट बोलला आणि घराच्या बाहेर हाकलून दिलं, त्याचं नाव लिहा म्हटला, हा काय कोणता शासकीय कर्मचारी किंवा कलेक्टर नाहीये का नाव लिहा आणि त्याचं काही बदली करा। त्याच्यामुळं आम्ही पोलीस बॉयज असोसिएशनच्या माध्यमातून त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्या पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावं, अन्यथा पोलीस बॉयज असोसिएशन ही महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही। त्यांची जे झुरळ जनता पार्टीचे काढलेले आहे की ते झाले 1 महिना काढलेला आहे, एवढे त्यांनी शक्तिमान व्हावं नाही। हे जे बी त्यांना सौर्य भेटलेलं आहे हे पूर्ण जनतेपासून भेटलेलं आहे, मुलापासून भेटलेलं आहे। आज पोलीस उन्हात तानामध्ये खूप कामं करतात आणि जे पोलीस होते त्यांच्या सुरक्षणासाठीच होते, काही त्यांचे काही बड्डेला याला त्याला गेलेले नव्हते। तर त्यांचं काम होतं की आपल्या वडील प्रमाणे आहेत ते त्यांना कसं बोलायचं, काय बोलायचं हेच अक्कल नाही त्यांना। तर काय जनता त्यांना सांभाळतील? जनतेला काय विद्यार्थ्याला सांभाळ, काय विद्यार्थ्यांना ते शिकवणार आहेत? कमीत कमी वयाचं भान ठेवायला पाहिजे होतं अभिजित, तू की वडिलाच्या वयाचे आहे तुझ्या पोलीस ऑफिसर ते, आणि तू त्यांना म्हणतो मध्ये कसे आले आणि हे काय ऐकलं गेलं। आणि हे असं नाही की हे सगळ्या मीडियावर म्हणजे सगळ्या चॅनलवर नॅशनल टीव्हीवर सुद्धा बघितलं तरी अभिजितचं हे चुकलेलं आहे। आणि आमची मागणी राहील की याचं पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्यात यावे, अन्यथा आम्ही त्याच्या घरासमोर लवकरात लवकर आंदोलन करणार आहोत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन झिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।